शेतकऱ्यांचं लाल वादळ इगतपुरीतून मुंबईच्या दिशेने रवाना झालंय। मंत्री महाजनांची शेतकरी नेत्यांशी फोनवरून चर्चा झालेली आहे। मागण्यांवर तोडगा काढण्याचं महाजन यांच्याकडून आश्वासन देण्यात आलंय। इगतपुरीमध्येच थांबवण्याची विनंती त्यांनी केलेली आहे। शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ आज सरकारशी चर्चा करणार आहे। शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा निघणार का याकडे लक्ष असेल। इगतपुरीवरून सध्या हा मोर्चा मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झालेला आहे। मात्र हा मोर्चा इगतपुरीमध्येच थांबवावा अशी मागणी गिरीश महाजन यांनी या सगळ्यांना केलेली आहे। शेतकऱ्यांचं लाल वादळ इगतपुरीतून मुंबईच्या दिशेने निघालेलं आहे। मंत्री महाजनांनी शेतकरी नेत्यांशी फोनवरून चर्चा केली आणि या संवादादरम्यान हा मोर्चा इगतपुरीमध्येच थांबवण्याची विनंती करण्यात आलेली आहे। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्यासोबत आहेत। योगेश, हे शेतकऱ्यांचं जे लाल वादळ आहे ते इगतपुरीहून मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झालंय। मात्र शेतकरी नेत्यांसोबत महाजनांची चर्चा झालेली आहे। आज सरकारसोबत देखील चर्चा होऊ शकते। काय वाटते, तोडगा निघू शकतोय का? आता सध्या तरी त्यांना समजवण्याचा प्रयत्न हा करण्यात आलेला आहे। मात्र या ठिकाणी सर्व बोलणी जी आहे ती अयशस्वी ठरलेली आहे। पोलिसांनी म्हणजे आपण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील त्याचबरोबर आयजी जे आहेत दत्ता कराळे यांनी सुद्धा यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला। मात्र ते सक्सेस झाला नाही आणि मोर्चा आता निघण्याच्या तयारीमध्ये आपण बघू शकतो की सर्व जी लोक आहेत ती आता या मोर्चामध्ये पुन्हा तयार झालेली आहेत आणि थोड्याच वेळात आता हा मोर्चा रवाना होईल। आपण बघू शकतो की सगळेजण उभे राहिलेले आहेत। जी काही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न गिरीश महाजन यांचे शिवसहायक जाधव यांनी केला, त्याचबरोबर पोलीस अधिकाऱ्यांनी केला, उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी केला, मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही आणि त्यामुळे आता पुन्हा मोर्चासाठी संपूर्ण मोर्चेकरी हे तयार झाल्याचं आपल्याला दिसतंय। मागे बघू शकतो मोर्चेकरी जे बसलेले होते केव्हाचे ते आता उभे राहिलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये आता मोर्चा हा रवाना होईल। पोलिसांनी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न हा खूप समजावण्याचा प्रयत्न हा पोलिसांनी या ठिकाणी केलेला आहे, मात्र तो असफल ठरल्याचं आपल्याला दिसते। आपण जाणून घेऊया। हा बघा, आपण बघू शकतो मोर्चा निघालेला आहे आणि मोर्चाला पुन्हा एकदा सुरुवात झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। एकूणच या सर्व घडामोडींमध्ये जर आपण बघितलं तर यावेळेस आपल्याला हा लाल मोर्चा किंवा किसान सभेचे सर्व पदाधिकारी हे खूपच ठाम आपल्या भूमिकेवर असल्याचं दिसून येत आहेत। कुठल्याही परिस्थितीमध्ये आता सरकारच्या भूलथापांना आश्वासनांना बळी पडणार नाही अशी त्यांची भूमिका आपल्याला या ठिकाणी दिसून येते। त्यामुळे यावेळेस निर्णायक भूमिका घेऊनच हा JP गावी बाहेर निघालेल्याचं दिसून येत आहे। गिरीश महाजनांनी रात्री थांबण्याचं आश्वासन देऊन सुद्धा ते पुन्हा आता मुंबईकडे रवाना होत आहेत असं आपल्याला दिसून येतं। नक्कीच योगेश, आज चर्चा होईल। या चर्चेमधून काही तोडगा निघेल का? शेतकरी नेत्यांची काय भूमिका यापुढे असेल हे देखील पाहावं लागणार आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर याच मोर्चावर विजय वडेट्टीवार यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया। निर्दयी सरकार महाराष्ट्रात कधी असू शकत नाही, अशा प्रकारचं एक सरकार आहे। शेतकरी विरोधी सरकार आहे आणि त्यामुळं आज जे काही प्रश्न तिकडे निर्माण झाले, शेतकऱ्यांचे जमिनीच्या पट्ट्याचा विषय होता, त्या शेतकऱ्यांना हक्काचे पट्टे मिळाले नाही, त्यांना रोजगारापासून वंचित केलं गेलं आहे, मनरेगा बंद झाली, गरीब मजूर आहेत, तर शेतकरी शेतमजुरांचा तो मोर्चा या सरकारला पितळ उघडं करणार आहे। शेतकऱ्याप्रती यांची भावना जी आहे ते आता किती म्हणजे द्वेषाची आहे हे सिद्ध करणार आहे।